सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित भगवान परशुराम ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं होतं की कार्तवीर्य सहस्रार्जुन या नावाने कसा ओळखायला लागला. आता त्याच्या पुढे कार्तवीर्य हा दत्तभक्त, सर्व सिद्धी त्यांना प्राप्त होत्या. मोठा दानशूर असून या सर्व भूमीच्या सम्राटाची एका ब्राह्मणाच्या गायीवर नियत खराब का व्हावी, तर त्याची बुद्धी वसिष्ठांच्या शापाने भ्रष्ट झाली होती. कार्तवीर्य तर वडिलांचे राज्य स्वीकारायला तयार नव्हते. अशा या निरिज्ञ निरीच्छ धर्मनिष्ठ राजाची मती फिरली. दैवाच्या प्रकोपामुळेच त्यांच्या हातून अनेक निंद्य कर्मे घडली. या दैवाच्या फेऱ्यातून ब्रह्मदेवही सुटले नाही. या दैवानेच गुरुपत्नीशी चंद्राचा संग करवला. देवराज इंद्राने कपटाने गौतम पत्नी अहिल्याशी कुकर्म करवले. या दैवाने स्वतःची कन्या सरस्वतीचा मोह ब्रह्मदेवांना घडला. रावणासारख्या प्रकांड पंडित, विद्वान, ज्ञानी, पराक्रमी त्याला सीता पळवण्याची दुर्बुद्धी होऊन रामाकरवी स्वतःचा नाश करवला. या दैवानेच दक्ष प्रजापती राजाच्या यज्ञात सतीचा अधिक्षेप करणाऱ्या पुरुषाचे दात पाडले, भगाचे डोळे फोडले, भृगूच्या दाढीमिशा उतरवल्या. नारदासारख्या देवर्षीलाही दैवानं एका ठिकाणी राहू दिलं नाही. तर या दैवाच्या फेऱ्यात सापडलेल्या कार्तवीर्याची बुद्धी भ्रष्ट झाली. सुरुवातीला त्यांनी कितीतरी यज्ञ केले होते, पण पुढे अनिर्बंध सत्ता हाती आल्यानंतर उन्मत्तपणा वाढला. नर्मदा तीरी असलेल्या नागांच्या वसाहतींचा समूळ उच्छेद केला. रावणासारख्या शिवभक्ताला तो नर्मदेकाठी शिवपूजेत मग्न असताना आपलं सामर्थ्य त्याला दाखवलं. नर्मदेचे पाणी अडवून धरल्याने, पाणी इतस्ततः पसरल्याने काठावर असलेले ऋषीमुनींचे आश्रम उद्ध्वस्त झाले, पुरात वाहून गेले. पण कार्तवीर्याला या कशाचीच पर्वा नव्हती. मध्यान्नीच्या वेळी जमदग्नीचा आश्रम शांत होता. सर्वजण आपापल्या कार्यात मग्न होते. जमदग्नी आपल्या कुटीत वामकुक्षी घेत होते. परशुराम आणि अकृतव्रण सकाळीच कामानिमित्त बाहेर गेले होते. शिष्यगण आपापल्या कुटीत दिलेले अध्ययनाचे मनन करीत होते. शिकारीला गेलेले कार्तवीर्य आपल्या चतुरंग सैन्यासह परतताना जमदग्नीचा आश्रम दिसला. त्यांनी आपल्या निवडक सैन्यांना बरोबर घेऊन आश्रमात आले. जमदग्नीच्या तपश्चर्येने निर्वेवर झालेल्या आश्रमातील ते पवित्र आनंददायी वातावरण बघून कार्तवीर्य एकदम प्रसन्न झाले. साक्षात धर्मच इथे वावरतो असं त्यांना वाटलं. रेणुका माता आणि जमदग्नीच्या दर्शनाने त्यांना जणू गौरी शंकर भेटल्याचा भास झाला. जमदग्नींनी त्यांचा आदर सत्कार केल्यावर भोजनासाठी थांबून घेतलं. जमदग्नीकडे असलेल्या कामधेनूमुळे जेव्हा आणि जितकं जे हवं ते मिळत असे. कार्तवीर्य राजा आणि त्याच्या सेनेसाठी अनेक प्रकारच्या पक्वानांची जेवणात व्यवस्था केली. स्वतः जमदग्नी पंक्तीत फिरून जेवणाचा आग्रह करीत होते. स्वर्गतुल्य वातावरण, रुचकर भोजनाने सर्वजण तृप्त झाले. पण सर्व सिद्धी आणि निधी बाळगणाऱ्या विवेकशील अर्जुनाची बुद्धी मात्र फिरली. त्यांनी सरळ जमदग्नींना कामधेनूचीच मागणी केली. जमदग्नी स्तब्ध झाले. राजन, ती ठेव आहे. इंद्राने प्रसन्न होऊन ही कामधेनू आम्हाला दिलेली आहे, ती कशी देता येईल? हे धर्मबाह्य आहे. कार्तवीर्याचा सचिव म्हणाला, महाराज, राजा या सर्वांचा मालक असतो. त्यांनी जे हवं ते घ्यावं. विनवणी करण्याची गरज नाही. राजज्ञाने 2 सेवकांनी कामधेनूला दाव्यातून सोडवून अंगणात आणलं. धेनू सरळ जमदग्नीजवळ जाऊन उभी राहिली. वास्तविक शापवाणी उच्चारून कार्तवीर्याचा प्रतिकार करणे सहज शक्य होते, पण त्यांनी उग्र तपश्चर्या करून क्रोधाला जिंकलं होतं. धेनूच्या मस्तकावर प्रेमानं हात फिरवत जमदग्नी म्हणाले, माते, आता तुझं रक्षण तूच कर. लगेच धेनूने मुसंडी मारून सचिव चंद्रगुप्ताला शिंगावर घेऊन आदळलं. तिला धरायला आलेल्या सैनिकांचीही हीच गत केली. शेवटी कसे बेसे तिला रथाच्या मागे बांधले. रथारूढ होऊन राजा आणि सचिव चंद्रगुप्त निघून गेले. परशुराम आणि अकृतव्रण
आश्रमात आल्यावर सारा प्रकार कळला. बळजबरीने कामधेनूला नेलं हे कळल्यावर अश्वत्थ वृक्षाखाली विमन्नावस्थेत बसलेल्या जमदग्नींना धेनू परत आणण्याची अनुमती मागितल्यावर ते म्हणाले, राम, शक्यतोवर संघर्ष टाळावा. युद्ध हा आपला धर्म नाही. परशुराम म्हणाले, तात, युद्ध हा मार्ग अंतिम असेल याचं भान ठेवीन. मी आपल्याला शब्द देतो, जास्तीत जास्त समेटाचाच प्रयत्न करेन. ठीक आहे, तुझ्याबरोबर तुझे सारे बंधू आणि अकृतव्रणला घेऊन जा. पण तात, सर्वच गेलो तर आश्रमाच्या संरक्षणाचं काय? त्याची गरज नाही. हयहयाना कामधेनू हवी होती, तिथे घेऊन गेले. तुझे पणजोबा महात्मा औरांनी हयहयाना चांगला धडा शिकवला होता. वाटलं होतं संघर्ष संपला, परंतु सत्तेच्या अहंकाराचा अतिरेक झाला की तोल जातो. नाहीतर सम्राट असलेल्या कार्तवीर्याचे एका धेनू वाचून काय अडलं होतं? ठीक आहे, निघा तुम्ही. माता पित्यांचा आशीर्वाद घेऊन पाची बंधू अकृतव्रणसह निघाले. वाटेत लागणाऱ्या आश्रमांना भेटी देत जात होते. दूरदर्शी रामाचा एक उद्देश होता. आपण कशासाठी जात आहो हे सांगत होते. त्यांनी बनवलेल्या भार्गव संघटनेला कल्पना देत होते. कामधेनू हे एक निमित्त होते, परंतु याचं मूळ औरापासून हयहयांनी दाखवलेल्या उन्मत्त वृत्तीमध्ये आहे. भविष्यात वेळ आली तर संघर्षामध्ये उतरायला मानसिकदृष्ट्या तयार असावं, हा सामाजिक विशाल विचार होता. ते आता नर्मदेजवळ असलेल्या मार्कंडेय मुनींच्या आश्रमात आले. आपली ओळख देण्याचा हेतू स्पष्ट करून परशुराम म्हणाले, आपला आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळावं यासाठी आम्ही आपल्याकडे आलोय. तू फार चांगलं कार्य हाती घेतलंस गेल्या काही वर्षांपासून. आम्हा तपस्वी लोकांना हय सैनिकांचा भयंकर त्रास होत आहे. विशेषतः कलिंदू नावाच्या असुरापासून फार त्रास होत आहे. त्याचंही पारिपत्य तुला करायचं आहे. मार्कंडेय ऋषींनी योग्य मार्गदर्शन परशुरामांना करून त्यांना आशीर्वाद दिला. तेवढ्यात अक्राळ विक्राळ राक्षस कलिंदूनं आश्रमावर आक्रमण केलं. मोठे मोठे शिलाखंड आश्रमाच्या दिशेनं फेकू लागला. फुलझाडं फळझाडं उद्ध्वस्त करू लागला. परशुरामांनी संतप्त होऊन त्याच्या दिशेने आपला दिव्य परशु भिरकावला. परशु वेगानं जाऊन कलिंदू राक्षसाच्या मस्तकावर आदळला. प्रचंड गर्जना करत राक्षसाचं वाढव्य धूळ आश्रमाच्या पलीकडे गेलं. मार्कंडेय ऋषी प्रसन्न होऊन रामाला हृदयाशी धरत म्हणाले, राम, आज तू नर्मदा तीर मुक्त केलास, पाशवी शक्ती संपवलीस. नंतर ते सर्व महामुनींना वंदन करून पुढच्या प्रवासास निघाले. मार्कंडेय ऋषी त्रिकालदर्शी होते. पाठमोऱ्या परशुरामाकडे बघत महामुनी हात जोडत म्हणाले, नारायणा, आम्ही तुम्हाला ओळखलं. तुम्ही सर्वज्ञ आहात. आम्ही काय तुम्हाला आशीर्वाद देणार? परशुराम सर्वांसह महिष्मती नगरीजवळ पोचले. प्रासादाचे गगनाला भिडतील असे उंच कळस पाहून परशुरामांना हसू आलं. का हसलात? प्रासादाचे कळस उंच आहेत, पण आत राहणाऱ्या कार्तवीर्याचं मन मात्र तेवढंच शुद्र आहे, म्हणून हसायला आलं. एका महान तपस्वी महामुनीची बळजबरीने कामधेनू नेण्या इतकी क्षुद्रता एका महान सम्राटात असावी याचं हसू आलं. तरीसुद्धा मी समेटाचा प्रयत्न करणार आहे. सुषेण म्हणाला, राम, जर तुझ्या हातून कार्तवीर्याचा शेवट होणार असेल तर तडजोड होणारच नाही. कार्तवीर्याने वर मागितला होता, माझा मृत्यू माझ्यापेक्षा श्रेष्ठाकडूनच व्हावा. परशुरामाने दूत म्हणून व्यवस्थित समजावून अकृतव्रणाला राजप्रासादात पाठवलं, पण त्याला प्रासादाच्या दारातच अडवलं. अकृतव्रण शांतपणे आपले म्हणणे वारंवार सांगत होता आणि द्वारपाल त्याला निघून जाण्यास फरमावत होता. दारावर आणखी राजसेवक गोळा झाले. त्या सर्वांचा आवाज राजप्रासादात सुरू असलेल्या सभेत गेल्यामुळे व्यत्यय आला. सचिव वरेण्य बाहेर येऊन गोंगाटाचे कारण विचारल्यावर द्वारपाल म्हणाला, हा विप्र स्वामींसाठी संदेश घेऊन आला आणि त्यांची भेट मागत आहे. अकृतव्रणाकडे वळून वरेण्य म्हणाला, मी राज्याचा सचिव आहे, तुझा निरोप मला सांग. बराच वेळ झाला तरी वरेण्य आला नाही.
मात्र बाहेरचा गोंधळ वाढल्याने स्वतः कार्तवीर्य बाहेर आले. तोवर 2 सेवकांनी अकृतव्रणाला पकडून त्यांच्यासमोर आणलं. हे राजन, तुझ्यासाठी निरोप आणलेल्या दूताचा होत असलेला अपमान दिसत नाही का? विप्राला सोडून द्या. नंतर अकृतव्रण राजासमोर उभे राहून स्वतःची ओळख देत म्हणाला, तू जबरदस्तीनं आणलेली कामधेनू परत घेऊन जाण्यासाठी आलोय. कुणाची कामधेनू? ती आता आमची झाली. बलात्कारे नेलेली वस्तू आपली होत नसते. उलट त्याला चोर समजलं जातं. राजाला उघड उघड चोर म्हणणाऱ्या तुझी जीभच छाटतो. पण त्यामुळे सत्य बदलत नाही. आपण क्षमा मागून मुनींची कामधेनू त्यांची क्षमा मागून परत करावी. अन्यथा संघर्षाला तयार व्हा. संतापाचा अतिरेक झाल्याने राजाने अकृतव्रणाला पकडण्याची आज्ञा देताच तो म्हणाला, संदेशवाहक दूताला बंदिस्त करणे आर्य धर्माच्या विरुद्ध आहे. जाऊ द्या त्याला. अकृतव्रण झपाट्याने बाहेर पडला. आपला समेटाचा प्रयत्न फसल्याचं त्याला वाईट वाटलं. पुढचे सारे स्वामी बघतील असं म्हणून तो निघाला. मंडळी, आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे मनःपूर्वक आभार मानते आणि उद्या भेटण्यासाठी माझी खात्री आहे तुम्ही सगळे उत्सुक आहात. उद्या भेटूया पुढच्या भागास. तोपर्यंत नमस्कार.